विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादींकडून फुल स्टॉप लावण्यात आलाय। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी आता विलिनीकरण होणार नाही असा प्रस्तावही नाही असं थेट सांगितलं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा आहे। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली आहेत अशी टीका संजय राऊतांनी पटेल आणि तटकरे यांच्यावर केली। पटेलांच्या वक्तव्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी देखील यापुढे विलिनीकरणावर बोलणार नाही हे स्पष्ट केलं। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींकडून विलिनीकरणावर फुल स्टॉप लावण्यात आला, मात्र मग सोमवारी किंवा मंगळवारी रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काय गौप्यस्फोट करणार आहेत? अजितदादा हयात असताना विलिनीकरणावर चर्चा झाल्याचंच पटेल तटकरे यांनी नाकारलं, त्यामुळे बैठकीचे पुरावे रोहित पवार देणार आहेत का? की मग अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकांमध्ये काही लेखी करार झाला होता का? कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पवारांचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढले होते। पवारांचं राजकारण एकूणच पाहता असे निर्णय तोंडी घेतलेले असतील असं वाटत नाही। आतापर्यंत विलिनीकरणावर पवारांपासून जयंत पाटील, शशिकांत शिंदे बोललेत, तर दादांच्या राष्ट्रवादीत पटेल, तटकरे, भुजबळ यांनी मात्र विलिनीकरणाच्या चर्चाच नाकारल्यात। छगन भुजबळ असं म्हणतात, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एवढी घाई कशासाठी? नवीन कॅप्टन निर्णय घेतील। म्हणजेच सर्वात जास्त ज्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विलिनीकरणावर कधी बोलणार, काय बोलणार आणि काही बोलणार आहेत का? दादांनी त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का? यावर त्यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर महाराष्ट्रामधली जनता उत्सुक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।